नव्या घरी शिफ्ट झालं होतं, त्यामुळे घर नवं होतं. बाथरूममध्ये कुठल्याही सोयी नव्हत्या. त्यामुळे बायकोची भुणभुण चालू होती, की कमीत कमी शोकेस तरी एक फिट करा. म्हणून मग मी लँडलॉर्डची परवानगी घेऊन लँडलॉर्डला विनंती करून सांगितलं, की कमीत कमी एक शोकेस आम्हाला लावायचा आहे, त्यामुळे तिथं आम्हाला होल मारू द्या. तर त्याने बिचाऱ्याने परवानगी दिली आणि मग मी प्लंबरला बोलावून शोकेस फिट करण्यासाठी सांगितलं. तर प्लंबर कमीत कमी 2 दिवसानंतर आला आणि त्याने मग ड्रिल वगैरे आणलं आणि ड्रिल मारता झालं काय, की ह्या टाईल्सला तडा गेला. म्हटलं मग प्लंबर काय बोलला, की तडा गेलाय आपण त्याच्यामध्ये व्हाईट सिमेंट भरून आपण ते मॅनेज करून घेऊ. पण त्यानंतर काय झालंय, की तो आतमधला जो कन्सोलचा पाईप होता त्याच्यावर ड्रिल पडला आणि त्याच्यावर ड्रिल पडल्यामुळे काय झालं, की एवढी मोठी बिल्डिंग होती, कमीत कमी 8-9 मजल्यांची बिल्डिंग होती आणि तो पाण्याचा प्रेशर खूप होता. तर घरात पूर्ण पाणीच पाणी झालं आणि सगळं मेसी होऊन गेलं. तर मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, की विदाऊट ड्रिल काही प्रॉडक्ट्स आहेत का? तर मग त्याच्यानंतर आम्ही ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स केल्या आणि विदिन अ मिनिट प्रॉडक्ट कसं फिट होतंय, म्हणजे तुमच्या घरातला 5-6 वर्षाचा मुलगा असो किंवा मुलगी असो, ते सुद्धा घरात विदिन अ मिनिट हे फिटिंग करून घेतात. तर कसं फिटिंग होतंय ते एकदा बघा. हा व्हॅक्यूम पॅड आहे, ही आपली टाईल्स आहे. हा व्हॅक्यूम पॅड असा लावला, आता हा घट्ट झाला बघा. वरून हा कप माउंट केला आणि हा शोकेस. म्हणजे बोलता हे फिट होतंय. कुठेही ड्रिल करायची गरज नाही आणि कुठे होल मारायची गरज नाही. इझी फिटिंग.